छतावर कोणी आहे? ही भयंकर गोष्ट आहे बेगमपुराची. बेगमपुरा एक छोटंसं गाव होतं. गावामध्ये सरकारी बँकेची एक ब्रांच होती. सुधीर, बायको दिव्या आणि 7 वर्षांची मुलगी मायरा सोबत शहरातून बेगमपुराला शिफ्ट झाला होता. सुधीर बँक मॅनेजर होता. त्याची पोस्टिंग बेगमपुराला झाली होती. बँकेने सुधीरला एक जागा दिली जी फारच शांत ठिकाणी होती. पूर्ण घर पाहिल्यावर सुधीर, दिव्या आणि मायरा छतावर आले. किती छान मोकळी हवा आहे ना. हो ना, आणि टेरेस फारच मोठं आहे. इथे तू सगळे कपडे आरामात सुकवू शकतेस. आणि मी इथे खेळू सुद्धा शकते. मायराचं म्हणणं ऐकताच सुधीर आणि दिव्या हसू लागले. दुसऱ्या दिवशी सुधीर बँकेत निघून गेला आणि दिव्या घरातली कामं करू लागली. मायरा टीव्ही बघून बघून कंटाळली आणि वर छतावर गेली आणि एकटीच बसून छतावर राजा राणीचा खेळ खेळू लागली. मायराकडे भरपूर खेळणी होती, ज्याच्यामध्ये राजा राणी पासून छोटासा गॅस, चमचे, लाटणं सारं काही होतं. राजा राणीचं लग्न तर झालं. आता राणी राजासाठी जेवण बनवणार. राजा बाबांसारखा ऑफिस मध्ये जाईल आणि राणी आईसारखं किचन सांभाळेल. ये! तेव्हा दिव्याने मायराला आवाज दिला. मायरा, कुठे आहेस ग? मायरा, जेवण तयार आहे. ये पटकन. मायरा, माझ्या राणीचं सुद्धा जेवण तयार आहे. राजा राणी, तुम्ही नंतर खा. आधी मी जेवून येते. ओके? असं म्हणताच मायरा छतावरून खाली गेली. इथे सुधीर ऑफिस मध्ये बसून आपलं काम करत होता. नारायण, साहेब, आधीच्या मॅनेजर्सच्या ज्या काही फाईल्स पेंडिंग आहेत त्या सगळ्या टेबलावर ठेव. होय साहेब, आता आणतो. साहेब, एक गोष्ट विचारायची होती. हो हो, विचार ना. तुम्ही बँकेने दिलेल्या त्या घरामध्येच राहता ना? हो, पण का रे, काय झालं? काय नाही, फाईल्स घेऊन येतो. इथे जेवण झाल्यावर मायरा छतावर आली. अचानकपणे ती जोरात किंचाळली. मायराचा आवाज ऐकताच दिव्याचं विश्वच हललं. ती पळत पळत छतावर आली. काय झालं मायरा? तू ठीक आहेस ना? काय झालं बाळा? आई, खाली बघ ना. दिव्याने खाली पाहिलं. तीही चक्रावली. मायराने बनवलेलं राजा राणीचं घर कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलं होतं. कोणी आलं होतं का छतावर? माहित नाही, मी तर खाली गेले होते. तेव्हा अचानकपणे पिवळ्या पिवळ्या डोळ्यांची एक काळी मांजर छताच्या भिंतीवरून मायरा आणि दिव्याला न्याहाळत होती. मायरा घाबरली. आई, कॅट! ओ, तर ही महाराणी आली होती तुझा खेळ बिघडवायला. मांजर पळाली आणि दिव्या मायराला घेऊन खाली आली. सर, फाईल्स. नारायण, मला एक गोष्ट सांग. आधी जो मॅनेजर होता, काय नाव त्याचं? रस्तोगी साहेब. हा, रस्तोगी. मला सांग, त्याचा मृत्यू कसा झाला होता? सुधीरचा प्रश्न ऐकून नारायण घाबरला. अरे सांग ना बाबा. रस्तोगीच्या नंतर आलेले सगळे मॅनेजर्स त्यांनी 4 दिवसातच आपली बदली करून घेतली. तरीही नारायण गपचूप उभा होता. ठीक आहे बाबा, सांगायचं नसेल तर नको सांगूस. संध्याकाळी माझ्यासोबत घरी चल. घर जरा व्यवस्थित लावायचंय. येशील ना? अरे उत्तर तरी दे. संध्याकाळ झाली होती. मायरा कार्टून बघत होती आणि दिव्या अंगणामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि दिवा विझला. ओह! अचानकपणे छतावरून तुळशीवर कोणाची तरी काळी सावली पडली आणि तुळस मलूल दिसू लागली. हे काय? छतावर कुणीतरी आहे बहुतेक. दिव्याने वळून छताच्या दिशेने पाहिलं तर तिला एक सावली पळताना दिसली. कोण? कोण आहे छतावर? मायरा, मायरा! आई, मी कार्टून बघतेय. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मायरा तर हॉल मध्ये. तर मग नक्कीच छतावर कोणीतरी आहे. दिव्या शिड्या चढून छतावर आली तर वर कोणीही नव्हतं. पण झोपाळा मात्र झुलत होता, ज्याचा किरकिरणारा आवाज इरिटेट करत होता. आणि
टिपॉयवर कोणीतरी जळती सिगरेट सोडून गेलं होतं. सिगरेट? सुधीर तर अजून परत नाही आले. मग ही सिगरेट कुणाची आहे? आणि तेवढ्यात खाली किचन मध्ये एक जोरदार आवाज आला आणि त्यानंतर मायराची किंकाळी. दिव्या पळतच खाली आली. किचन मध्ये दुधाचं भांड खाली जमिनीवर पडलं होतं. सगळं दूध पसरलं होतं. तेवढ्यात सुधीर पण नारायण सोबत घरी पोहोचला होता. काय झालं? दूध सांडलं? कदाचित मांजरीने केलं असणार. दिव्याने भांड उचललं तर भांड्याच्या तोंडावर रक्त लागलं होतं. हे बघताच दिव्या थरथरत म्हणाली, नाही सुधीर, हे मांजराचं नाही दुसऱ्या कोणाचं तरी काम आहे. दुपारी मायराचा खेळ कुणीतरी बिघडवून टाकला होता. मला वाटलं मांजर आहे, पण नाही. तो दिवा विझणं, काळी सावली, जळती सिगरेट आणि आता हे रक्त. मला जाणवतंय सुधीर, छतावर कोणीतरी आहे. अगं पण कोण? तू माझं ऐक. कुणीतरी काळी सावली. कम ऑन दिव्या, स्टॉप इट. तेव्हा शांत उभा असलेला नारायण थरथरत म्हणाला, मॅडम बरोबर बोलतायत साहेब. तुम्हाला माहित करून घ्यायचं होतं ना रस्तोगी कसं मेले. तुमच्या घराच्या याच छतावरून पडून मेले. त्यांची सावली आहे छतावर. त्यांच्याचमुळं आज पातूर इथं कोणताही मॅनेजर टिकू नाही शकलाय. मला तोंड उघडायला अलाउड नाहीये, तरी पण सांगतो, निघून जा साहेब. काय नारायण, आता तू पण सुरू झालास? बरं मला सांग, रस्तोगी छतावरून खाली कसा सापडला? पक्का बेवडा होतो साहेब. बायको सोडून निघून गेली होती. एकटाच घरात राहायचा आणि बायकोच्या आठवणीमध्ये छतावर येऊन रोज पित राहायचा. अचानक बॅलन्स बिघडला आणि खाली पडून मेला साहेब. बंद करी बकवास. आता तू निघ, मी सगळं सामान घेईन. दिव्या, तू पटापट हे साफ कर आणि जेवणाची तयारी कर. रात्रीचे 12 वाजले होते. दिव्या, मायरा सगळे झोपले होते आणि अचानक छत थरथरू लागलं आणि तिघांची झोपमोड झाली. मी म्हटलं होतं ना, छतावर कोणीतरी आहे. मी म्हटलं होतं. डोंट वरी, चला जाऊन बघूया आपण. मायरा बेटा, तू इकडे थांब. असं म्हणतात सुधीर दिव्यासोबत छतावर आला आणि तिकडचं दृश्य पाहून त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. झोपाळ्यावर रस्तोगीचं भयंकर भूत बसलं होतं, जे झोके घेत होतं. झोपाळ्याचा तो किरकिरणारा आवाज शांतता भंग करत होता आणि अचानकपणे तो झोपाळा थांबला. तुम्ही लोक अजून इकडे जात? निघून जा माझ्या घरातून. रस्तोगी, का सगळ्यांना त्रास देतोयस तू? मी पुन्हा नाही बोलणार. उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे. निघून जा, नाहीतर तुझी मुलगी माझ्यासोबत झोपाळा झुलत असेल. सुधीर चल प्लीज, इथून चल. हताश सुधीर दिव्यासोबत खाली आला. रात्रभर दोघेही पॅकिंग करत बसले आणि सकाळ होताच दोघेही मायरा सोबत ते घर सोडून निघाले. चेटकिणीचा स्वयंपाक. सगळ्यांना माहिती आहे स्वयंपाकघरात कोण होतं, पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या हृदयाचं पाणी पाणी होईल एवढं मात्र नक्की. लोकांना हेच माहिती आहे की भोदी कुटुंबाच्या 2 सुना होत्या, आशी आणि गोपी. पण भोदी कुटुंबात 2 नाही तर 3 सुना होत्या. तिसरीचं नाव शकुंतला. कोकिळाताईंचा मुलगा रेहम मोदीची पहिली बायको होती शकुंतला. कोकिळाताईने तिचा इतका छळ केला होता की त्या त्रासाला कंटाळून शकुंतलाने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. भोदी कुटुंबाच्या इब्रतीसाठी घटना लपवून ठेवण्यात आली. त्यानंतर काही वर्षांनी भोदी कुटुंबात 2 बहिणी सख्या जावा म्हणून लग्न करून आल्या. एक आशी आणि दुसरी ओपी. दोघींना देखील कोकिलाताई त्रास देऊ लागल्या. आशी आणि ओपी स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत असतात. तिच्यात हिटलर कोकिळाताई तिथे येतात. आशी, ओपी, तुम्ही काय करताय? जय श्री कृष्ण काकी. जय श्री कृष्ण आई. जय श्री कृष्ण. बहिरे आहात का दोघी? मी विचारलं काय करताय? काकी नाश्ता बनवत आहोत. ढोकळा बनवत आहोत. ढोकळा? तुला माहिती आहे ना, मला ढोकळा अजिबात आवडत नाही. मग तुम्ही सांगा आई, काय बनवू आम्ही? छोले भटुरे. ठीक आहे.
मी बनवते. तोपर्यंत तुम्ही ज्यूस प्या. ओपी ग्लासमध्ये ज्यूस आणून कोकिळाताईंना देत असताना अचानक तिचा तोल जातो आणि ज्यूस कोकिळाताईच्या साडीवर सांडतो. कोकिळाताईला खूप राग येतो आणि ती रागाने ओपीच्या थोबाडीत मारते. मूर्ख मुली, काम करण्याची अक्कल नाही तुला. माझी साडी खराब केलीस. माफ करा आई, तुम्ही वॉशरूम मध्ये जा. तू पण चल माझ्या सोबत. मी कुकर मध्ये चणे शिजवायला लावून येते. कोकिळाताई बाथरूम मध्ये जाते. ओपी कुकर मध्ये चणे शिजवायला लावते आणि घाईत बाथरूम कडे निघते. हिटलर कुटची माझ्या फुलासारख्या बहिणीला मारते. हिला सोडणार नाही. तितक्यात आशीच्या आईचा फोन येतो आणि ती आईशी गप्पा मारायला बाहेर जाते. अचानक स्वयंपाकघरातील वातावरण बदलून जाते. जोर जोरात वारे वाहू लागतात. खिडक्यांचे दरवाजे जोर जोरात आदळू लागतात आणि रेहम मोदीची पहिली बायको शकुंतलाचे भूत स्वयंपाकघरात प्रकट होते. किती वर्ष झाली मी भटकत आहे. सूड घेण्याची इच्छा मला स्वस्थ बसू देत नाहीये. ओकीचा सूड उगवण्याची हीच चांगली वेळ आहे. कुकर मधून चणे काढून रिकामा कुकर गॅसवर चढवते, म्हणजे स्वयंपाकघरात स्फोट होईल. असं म्हणून शकुंतला कुकर मधून चणे काढून घेते आणि रिकामा कुकर गॅसवर चढवते आणि अदृश्य होते. कुकरचा प्रेशर वाढू लागतो. कुकरच्या शिट्ट्या जोर जोरात वाजू लागतात. शिट्ट्यांचा आवाज ऐकून कोकिळाताईला खूप राग येतो. एक काम धड करत नाही, सगळं मलाच पाहावं लागतं. कोकिळाताई स्वयंपाकघरात येते. कुकर उचलून हलवू लागते आणि तितक्यात कुकरचा स्फोट होतो. कोकिळाताई बेशुद्ध होऊन कोसळते. शकुंतलाचे भूत हा सर्व प्रकार पाहून हसू लागते. मज्जा आली. स्फोटचा आवाज ऐकून घरातील सगळे सदस्य धावतात. कोकिळाताईला उचलून तिच्या खोलीत आणतात. रेहम डॉक्टरला घेऊन येतो. डॉक्टर औषध देऊन निघून जातात. कोकिळाताईंना आराम करण्याचा सल्ला देऊन सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. कोकिळाताई मात्र विचार करू लागतात. अखेर रिकामा कुकर गॅसवर कुणी ठेवला? ओपी सुनबाई चण्याचा कुकर लावून माझ्याकडे आली होती. मग स्वयंपाकघरात कोण होतं? आशी हे काम करू शकते. आज तर शक्य नाही, पण उद्या मी खरं काय ते सर्वांसमोर नक्की आणणार. हे ऐकून शकुंतलाचे भूत हसू लागते. आता मी बघतेस तू उद्या काय करतेस, कारण उद्या तुझा सामना माझ्याशी होणार आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आशी तिच्या खोलीत आराम करत असते, तेव्हा कोकिळाताई ओपीला खेचत घेऊन आशीच्या खोलीत येते. तिच्या मागे आजी, मोठी वहिनी देखील आशीच्या खोलीत दाखल होतात. काय झालं? तुम्ही इथे सगळे कसे काय? ओपी काल माझ्या साडीवर ज्यूस सांडला होता. तेव्हा मी आंघोळ करायला बाथरूम मध्ये गेले. तू कुकर मध्ये चणे शिजवायला ठेवलेस आणि माझ्या मागे आलीस. तेव्हा स्वयंपाकघरात कोण होतं? मी होते? तू होतेस? कोण होतं? तेवढ्यात शकुंतलाचं भूत ओपीच्या शरीरात प्रवेश करतं आणि म्हणतं, भूत होतं. काल स्वयंपाकघरात भूत होतं. माझं भूत, शकुंतलाचं भूत. हे ऐकून सगळेजण घाबरतात. शकुंतला, तू तर मेलीस ना? ओ मेले मी, पण तुला अद्दल घडवायला मी पुन्हा आली आहे. तू माझा खूप छळ केलास, पण मी दुसऱ्याला कोणाला त्रास होऊ देणार नाही. ओ, म्हणजे काल गॅसवर रिकामा कुकर तू ठेवला होतास मला त्रास देण्यासाठी? मग तुला काय वाटलं स्वयंपाकघरात राशी होती? अगं ती तर फोनवर तिच्या आईशी बोलत होती. आणि याचाच फायदा घेतला मी. कुकर मधून चणे काढले आणि रिकामा कुकर गॅसवर ठेवला, फक्त तुला अद्दल घडवण्यासाठी.
मला अद्दल घडवण्यासाठी. हो, तुला अद्दल घडवायला. कशी वाटली माझी शिक्षा? जर इथून पुढे तू ओपी आणि राशीला त्रास दिलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी पण नाही, समजलं? आणि जर तू 2 मिनिटात इथून नाही गेलीस तर गाठ माझ्याशी आहे. नाही जाणार. काय करशील तू? नाही जाणार. थांब मग. रहेम, रहेम. रहेमचं नाव ऐकून शकुंतलाचे भूत जाम घाबरून जाते आणि 2 सेकंदात ओपीचे शरीर सोडून पळून जाते. ओपीला जोर जोरात झटका लागतो आणि ती शुद्धीवर येते. आई, आई मला काय झालेलं? माझ्यावर भूताने ताबा मिळवला होता का? होय, तुम्हा दोघींवर भूताने ताबा मिळवला आहे आणि ते भूत आहे कामचोरीचं भूत. इथून पुढं त्या भूताच्या नादी लागलात आणि माझ्याशी पंगा घेतला तर गाठ माझ्याशी आहे, समजलं? होय काकी. मग अशा उभ्या का? जा पळा स्वयंपाकघरात. आशी आणि ओपी स्वयंपाकघराकडे धाव घेतात आणि कामाला लागतात. शकुंतलाचं भूत पण कायमचे पळून जाते आणि कोकिळाताई त्यांचा पुन्हा छळ करू लागते. पबजी इज बॅक. मोदीजींची मन की बात तर आपण सगळ्यांनी ऐकली असेलच. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज रात्रीपासून, खरं तर आतापासून आपण पबजी गेम सोबत 118 चीनी ऍप्स वर बंदी घालत आहोत. भारतामध्ये पबजीला बॅन केलं जात आहे. यानंतर भारतामध्ये किती गोंधळ माजला. पबजी बॅन झाल्याचा धक्का सहन न होऊन कितीतरी तरुणांनी आत्महत्या देखील केल्या. हे सर्व तर तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल, टीव्ही मध्ये पाहिलं असेल. पबजी भारतातून निघून गेला, पण सोबतच शेकडो युवकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करून गेला. त्याच तरुणांपैकी एक होता श्यामल दास. दिवस रात्र फक्त पबजी खेळायचा, पबजीच्या कॅरेक्टर सारखे कपडे घालायचा आणि त्यांच्या सारख्याच वागणुकी करायचा. म्हणजे श्यामल दास पबजी ऍडिक्ट होता. गमती गमतीमध्ये त्याचे मित्र त्याला पबजी म्हणून चिडवायचे. पबजी बॅन होताच या पबजीने देखील पंख्याला लटकून आत्महत्या केली. म्हणतात की झपाटलेला माणूस जर आत्महत्या करून घेतो तर ते झपाटले पण त्याला शांतपणे मरूही देत नाही. श्यामल दास म्हणजे पबजी सोबत देखील असंच काही घडलं. ज्या स्मशानात त्याला जाळलं गेलं होतं त्या स्मशानाचा गार्ड त्याचा पहिला विक्टिम होता. अरे हा शिपाई तिकडे कोण उभा आहे? ऐका सर, तुम्ही तिकडे काय करताय? जसा शिपाई गार्डच्या दिशेने वळला, गार्ड अवाकच झाला, कारण की त्याच्या समोर पबजीचं भूत उभं होतं. पबजी इज बॅक. पबजीच्या भूताने गार्डच्या छातीमध्ये त्याच्या भूत्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या उतरवल्या आणि गार्ड ऑन द स्पॉट भस्म झाला. सर्वांनी ऐका रे, मोदीजी ऐका. थांबवू शकत असाल तर मला थांबवा, कारण की पबजी इज बॅक. एक छोटीशी ठिणगी आग लावू शकते. पबजी तर स्वतः आग बनून आला होता. हळूहळू त्याच्यासोबत इतर युवकांच्या भटकणाऱ्या आत्मा देखील जॉईन झाल्या, ज्यांनी पबजी बॅन झाल्यानंतर आत्महत्या केल्या होत्या. पबजीने स्वतःची फौज तयार केली. तो मोदीजींकडे पबजी बॅन केल्याचा बदला घ्यायला आला होता. बघता बघताच आगीने ज्वालामुखीचं रूप धारण केलं आणि अख्खा देश साखर झोपेत होता. जय पबजी, जय पबजी. मग काय, एखाद्या मिलिटरी प्रमाणे पबजी पीडित भूतांची फौज अर्ध्या रात्री नासधूस करायला रस्त्यावर उतरली. अख्खं शहर साखर झोपेत होतं आणि अचानकपणे बॉम्ब बरसू लागले. गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला. लोक आपापल्या घरातून बाहेर पडू लागली आणि गोळ्यांचे शिकार होऊ लागले. उंच उंच इमारती जमीनदोस्त होऊ लागल्या. अख्ख्या शहरामध्ये रक्ताचे पाठ वाहू लागले आणि भूतांची टोळी आनंदोत्सव साजरा करू लागली. जय पबजी, जय पबजी. मोदीजी बघताय ना तुम्ही, कसे सैरभैर पळताय तुमचे देश बांधव. मारा, एकही जण वाचता कामा नये, मारा. अशा प्रकारे दररोज रात्री एक शहर पबजी गँग आपल्या कब्जात घ्यायचं आणि शहराला नेस्तनाबूत करायचं. लोक खूप घाबरली होती आणि मोदीजींचा पुकार करत होती. मोदीजी वाचवा, आमची काय चूक आहे? आम्हाला का मारताय? आम्ही तर पबजी खेळत नाही. अहो एवढंच काय, आमच्याकडे स्मार्टफोन पण नाहीये.
वाचवा मोदीजी, मोदीजी वाचवा. भूत या पबजी गँगला कंट्रोल करायला पोलीस गेले, पण काही उपयोग नाही. आर्मी गेली पण तेही निष्फळ. पण अशा प्रकारे पबजी गँगची दहशत पूर्ण देशात पसरली. हे दृश्य पाहून मोदीजी दुःखी झाले. त्यांनी डिटेक्टिव्ह करणला पबजी गँग सोबत तह करायला पाठवलं. प्रेसचे डिटेक्टिव्ह करण भूतांसोबत मीटिंग करत होते. काय पाहिजे? पबजी इज बॅक. मोदीजी ऐकता ना तुम्ही? 2 दिवसांच्या आत पबजी बॅन हटला गेला पाहिजे. प्रत्येक मोबाईल मध्ये फक्त पबजी पाहिजे, नाहीतर तुमच्या देशाचं काही खरं नाही. हे ऐकून मोदीजी पण हैराण झाले. सर, काय पबजीला पुन्हा परमिशन दिली पाहिजे का? अजिबात नाही करण. सर, रोज लोक मरतायत. विरोधी पक्ष प्रश्न करतोय. मान्य आहे की संकटाची वेळ आहे. आर्मी पोलीस सगळे निष्फळ आहेत. पण करण, मला माझ्या देश बांधवांवर पूर्ण विश्वास आहे. माझा एक एक देश बांधव हजारो लाखो शिपायांसमान आहे. चिंता करू नकोस, मी काही विचार केलाय. हे ऐकताच करण हसत हसत म्हणाला, सर, तुम्ही जाणो तुमची मन की बात. मग काय, मन की बात कार्यक्रम सुरू झाला आणि मोदीजी देशाला संबोधित करू लागले. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आपण कोरोना सोबत मुकाबला केलाय. मग ही भूत काय आहे? दाखवून द्या यांना एकतेची ताकद. लॉकडाऊन मध्ये घर बसल्या दिवे जाळायला सांगितले, तुम्ही मशाली जाळून रस्त्यावर उतरलात. मग आता का घरात बसला आहात? मशाली जाळा आणि जाळून टाका सगळ्या भूतांना. त्यांचा नारा आहे पबजी इज बॅक. आपला नारा असला पाहिजे पबजी गो बॅक. मोदीजींच्या भाषणामुळे अख्खा देश पेटून उठला आणि मशाली जाळून रस्त्यावर उतरला. लोकांची एकता बघून भूत चळाचळा कापू लागली. दूर राहा, दूर व्हा, जवळ येऊ नका. पबजी गो बॅक. भारत माता की जय. लोक भूतांच्या दिशेने चालू लागली आणि भूतांना मारू लागली. जळत्या मशालींनी भूतांना जाळू लागली आणि बघता बघता सगळी पबजी पीडित भूत जळली आणि जळून राख झाली. भारत माता की जय. अशा प्रकारे देशबांधवांनी एकता दाखवून देशाला संकटापासून वाचवलं आणि पबजीला कायमसाठी देशातून हद्दपार केलं. लॉकडाऊन मध्ये भूत. मार्च 2020 पासनं जे पहिलं लॉकडाऊन भारतात लागलं ते भलं कोण विसरू शकतं. मोठमोठ्या शहरांपासून छोट्यातले छोटी गावं आणि खेड्यांपर्यंत सर्व काही सुनसान होतं. सुनसान गल्ल्या, सुनसान रस्ते. एवढंच काय, बरीच घरं देखील सुनसान झाली. ही भीतीदायक गोष्ट आहे अशाच एका सुनसान घराची, ज्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि अचानक तिचं आयुष्य सुनसान बनलं. गोष्ट आहे शहागंजची. अनुजा तिचे वडील आणि काकांसोबत राहायची. तिची आई या जगात नव्हती आणि काकी पण काकांना सोडून निघून गेली होती. घरात होते फक्त 3 लोक, अनुजा, तिचे बाबा आणि काका. काका आणि बाबा मिळून ज्वेलरीचा तगडा बिझनेस करायचे. शहरामध्ये त्यांचं लांब लचक दुकान होतं. अनुजा कॉलेज स्टुडंट होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाऊन करावं लागलं. सर्व घरामध्ये कैद झाले. अनुजा पण आता घरातच होती, पण तिचे बाबा आणि काका बिझनेस मध्ये तोटा इच्छित नव्हते. लॉकडाऊन मध्ये पण गोडाऊन मध्ये जाऊन चोरी छुप्याने काही कामगारांसोबत काम करू लागले. अनुजाने त्यांना बरंच समजावलं, पण दोघांनी अजिबात ऐकलं नाही. जे व्हायचं होतं तेच झालं. कोण्या मजुराच्या संपर्कात आल्याने दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि प्रशासनाने त्यांना आयसोलेशन वॉर्ड मध्ये पाठवलं. ॲम्ब्युलन्स आली आणि दोघांना घेऊन गेली. अनुजा बिचारी घरामध्ये एकटी अडकली. सगळं घर कसं सुनं झालंय आणि बाहेर सुद्धा कसं सुनं आहे. देव करो आणि काही वाईट प्रसंग न येऊ. आरडाओरडा केला तरी कोणी मदतीला येणार नाही. शांताबाई पण घरात कैद आहेत. त्या असत्या तर त्यांचा जरा आधार तरी वाटला असता. आता मी अख्खी रात्र एकटीने कशी काढू? आधी तर सगळं नॉर्मल होतं. जेवण जेवून दिवसा टीव्ही बघण्यामध्ये आणि रात्री फ्रेंड्स बरोबर चॅट करण्यामध्ये निघून जायचा. पण जसा दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला, अरे बापरे, 12 वाजले आणि मी अजूनपर्यंत झोपून होते. पटकन फ्रेश होते आणि जेवण करते की तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल? दरवाजा उघडू की राहू दे? कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर? कोणी लफंग तर आला नसेल संधीचा फायदा घ्यायला.
डोरबेल वारंवार वाजत होती. अनुजाने विचार केला ती दरवाजा उघडणार नाही, पण तिच्याने राहवलं गेलं नाही. तिने की होल मधनं पाहिलं. बाहेर एक पोलीस उभा होता. अनुजाने पटकन दरवाजा उघडला. मॅडम, तुमच्या घराच्या समोरच माझी ड्युटी लागली आहे. तहान लागली आहे, पाणी पाहिजे जरा. हा, हे काय आहे? तुम्ही मास्क पण नाही लावलाय. तुम्ही जरा दूर उभे राहा. मॅडम, कडक उन्हात ड्युटी करतोय, आधीच घाम गळतोय. मास्क लावला तर गुदमारूनच परत जाऊ. डोंट वरी, आमची रोज टेस्टिंग होत असते. आम्ही पॉझिटिव्ह नाही आहोत. अनुजाने आतनं पाणी आणलं. पाणी प्यायल्यानंतर पोलीस निघून गेला. मग काय, रोज पोलीस येऊन डोरबेल वाजवायचा, रोज अनुजाकडनं पाणी मागून प्यायचा आणि मग निघून जायचा. एके दिवशी मात्र हद्द झाली. वारंवार बेल वाजत होती. अनुजाने सेफ्टीसाठी डोर होलमधनं बाहेर पाहिलं तर कोणी नव्हतं, तरीही डोर बेल वाजत होती. हे काय? पोलीस तर नाहीये. मग ही बेल? अनुजाने जसा दरवाजा उघडला, समोर तोच पोलीसवाला. ही काय थट्टा आहे? बेल वाजवता आणि लपून बसता. मी कुठे लपलोय? मी डोर होल मधून पाहिलं. तुम्ही दिसला नाही कुठे. एके दिवशी कंटाळून अनुजाने पोलीस हेल्पलाईनवर कॉल केला. हॅलो मॅम, शहागंज भेंडी बाजार गल्ली नंबर 17 मधून बोलते. माझ्या घरासमोर जे पोलीस ड्युटीवर आहेत त्यांच्या पाणी पिण्याची सोय का नाही करत तुम्ही? ही जनावरं नाही, माणसं आहे. What? भेंडी बाजारात एकही पोलीस मला ड्युटीवर नाहीये. अनुजाने खिडकीवरचा पडदा सारला. बाहेर एकही पोलीसवाला नव्हता. अनुजा गडबडून गेली. जर कंटेनमेंट झोन असल्यामुळे भेंडी बाजार पोलिसांसाठी सुद्धा वर्जित आहे, तर मग तो कोण आहे जो रोज पाणी प्यायला येतो? नक्कीच कोणीतरी लफंग आहे. आता तर हे दार बंदच राहील. दुसऱ्या दिवशी पण बेल वाजत होती, पण अनुजाने दरवाजा उघडला नाही. दुपारपासून संध्याकाळपर्यंत बेल वाजतच होती आणि अनुजाला राग आला. मला माहितीये की तू पोलीसवाला नाहीयेस. चालता हो इथून, नाही तर पोलीस कंप्लेंट करेन. बाहेर सीसीटीव्ही लावलेला आहे, लक्षात येतंय का तुझ्या? आणि अचानकपणे डोर बेलचा आवाज बंद झाला. पण रात्री 10 वाजता असं काही घडलं. जेवण जेवून अनुजा जशी बेडरूम मध्ये आली, तिने पाहिलं की बेडवर कोणीतरी आहे. कोण आहेस तू आणि आत कसा आलास? जसा तो अनुजाच्या दिशेने वळला, अनुजाचा थरकाप उडाला. तोच पोलीस होता, पण जिवंत नाही, मेलेल्या भयंकर भूताच्या रूपात. अनुजा इकडे तिकडे पळू लागली. दरवाजे उघडू लागली, पण सर्व दरवाजे बाहेरून बंद होते. अनुजा ओरडू लागली, पण लॉकडाऊन मध्ये तिचा आवाज भला कोण ऐकणार? अनुजा ओरडत राहिली आणि अचानकपणे भूत तिच्या मागे येऊन उभं राहिलं. तुला काय वाटलं? तू दरवाजा नाही उघडलास तर मी आतमध्ये नाही येऊ शकणार. काय काय हवंय तुला? बदला. मी काय बिघडवलंय तुझं? तू नाही, तुझ्या काका आणि बाबाने. त्यांनी काय केलंय? स्मगलिंगचं सोनं विकायचे. मी छापा मारला तर मला लाच दिली. मी लाच जास्त मागितली तर दोघांनी मला मारून भट्टीमध्ये वितळवलं. आता मी तुला नाही सोडणार. भूताने अनुजाचा गळा आवळला. अनुजा ओरडू लागली आणि अचानक भूताने तिला सोडून दिलं. नाही, मी तुला नाही मारणार. त्यांनी मला मारून माझी पोरं अनाथ केली. मी त्यांना मारून तुला अनाथ करेन. असं म्हणून भूत गायब झालं. अनुजा रात्रभर रडत होती. कोणालाच कॉल करू शकत नव्हती, कारण की मोबाईल दरवेळी नेटवर्क विसरायचं. घरातून पळू शकत नव्हती, कारण की दरवाजे बाहेरून बंद होते. अचानकपणे हॉस्पिटलमधून फोन आला आणि असं कळलं की तिच्या काकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आणि मग पुन्हा नेटवर्क निघून गेलं. अनुजा फोन आपटत बसली आणि अचानक भूत आलं आणि हसत हसत म्हणाला, मृत्यू कोरोनामुळे नाही, व्हेंटिलेटर बंद झाल्यामुळे झालाय. असं म्हणत हसत हसत तो गायब झाला. अनुजा पूर्णपणे हतबल होती. रडून रडून झोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कॉल आला. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तिचे वडीलही जिवंत नव्हते. हे ऐकताच तर अनुजा जिवंत प्रेत झाली. भूत परत आलं
आणि हसत हसत म्हणाल, मृत्यू ऑक्सिजनमुळे नाही, ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे झालाय. आता तू माझाही गळा दाबून टाक, मारून टाक मला, मारून टाक. नाही, तुला मरायचं नाहीये, तुला फक्त तडफडत राहायचंय. निघतो मी. त्या दिवसानंतर भूत परत कधी नाही फिरकलं. 6 महिन्यांनंतर लॉकडाऊन संपलं, तरी पण अनुजा घराच्या बाहेर नाही आली. तिने स्वतःला घरामध्येच कैद केलं आणि कायमसाठी तिने स्वतःला लॉकडाऊन केलं. देवाशिष त्याची बायको जेनी सोबत US मध्ये राहायचा. त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे. देवाशिष वर्षातनं एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा. एके दिवशी देवाशिषला इंडियातनं कॉल आला आणि देवाशिष लगेच जेनी सोबत इंडियात आला. दोघेही पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती. पोलीसही होते. मृत्यू 15 दिवसांपूर्वीच झालाय. एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही गेलं. वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली. देवाशिष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले. आजोबा, हे काय झालं? माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं. काय इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशिष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला. आजोबा तर नाही राहिलेत. आता त्यांची ही प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ. हो, जसं तुला योग्य वाटेल. जेनी आणि देवाशिष आजोबांच्या घरी राहू लागले. एके दिवशी दोघेही झोपले होते, तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला. देवाशिषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. सॉरी, नकोय मला. देवाशिष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं. ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे. पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. देवाशिष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची. एके दिवशी देवाशिषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी, आपण इंडियामध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे. अमेरिकन फूड आपल्याला ह्या क्लायमेट मध्ये डायजेस्ट होत नाहीये. उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया. मध्यरात्र झाली होती. जेनी आणि देवाशिष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला. दोघे जागे झाले. आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो, असं म्हणताच देवाशिषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती. तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस? ही काय वेळ आहे का यायची? देवाशिष ओरडला. तेवढ्यात जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली. तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले. ठीक आहे, आणि इकडे. देवाशिषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली. ही आत ठेवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये. जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला. टोपलीमध्ये भाज्या नाही, हाडं होती. ती पटकन देवाशिषच्या दिशेने पळाली. इथे देवाशिष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता. अगं, तुला कसं माहिती आम्हाला भाजी पाहिजे म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे. अचानक भाजीवाली भयानक भूत बनली. देवाशिषचे डोळे पांढरे झाले. पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं. ते पाहताच ती मूर्छित झाली. जेनी, सांभाळ स्वतःला. देवाशिषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला. भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली. जेनीला घेऊन देवाशिष थरथरत आत आला. त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं. जेनी, घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा. देवाशिष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला. भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होतं. देवाशिषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशिषकडे येऊ लागलं. देवाशिष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे. असं म्हणत देवाशिष हॉलमध्ये पळाला तर सोफ्यावर जेनी नव्हती. जेनी, कुठे आहेस तू? तेवढ्यात देवाशिषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला. देवाशिष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला. तेव्हा त्याने पाहिलं भाजीवालीचं भूत
जेनीकडनं जमीन खोदून घेत होतं. खोद खोद, आणखीन खोल खोद. अचानकपणे देवाशिषला मागून कोणीतरी धक्का दिला. तो रूम मध्ये आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होतं. आलास काय तू? तू पण खोद. तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल. देवाशिष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले. खोलवर खोदल्यानंतर 2 सापळे बाहेर आले. ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले. हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले? हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो. आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मारून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोटं. हे सगळं खोटं आहे. खोटं वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती. तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्या सोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली, तुझ्या आजोबांना तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी देवाशिष आणि जेनीला पकडलं. गळा दाबून दोघांना तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. कलियुगी रावण. भगवान श्री रामांची प्रत्येक जण पूजा करतो. ते सर्वांचे भगवंत आहेत. पण रघुनंदन सोसायटीमध्ये असाही एक कोणी होता जो रामाला नाही रावणाला पूजत होता. दिल्लीमध्ये रघुनंदन सोसायटी फारच फेमस होती, कारण की या सोसायटीतील सर्व सदस्य फारच सच्चे आणि धार्मिक वृत्तीचे होते. पूजा पाठ आणि कीर्तन प्रवचन हे सगळं दिवस रात्र चालायचे. सोसायटीतील सर्व सदस्य एकमेकांची खूप काळजी घ्यायचे आणि एकमेकांवर खूप विश्वास असायचा. आपल्या घराची चावी आपल्या शेजाऱ्यांकडे सोपून जाणं फारच विचित्र गोष्ट आहे शहरात, पण रघुनंदन सोसायटीमध्ये ही फारच कॉमन गोष्ट होती. इथे दिवसभर लोकांच्या घराचे दरवाजे उघडे असायचे, कारण की प्रत्येक जण एकमेकांचं स्वागत आणि मदत करायला सदैव तत्पर असायचा. पण ते म्हणतात ना, जळत्या दिव्याच्या खाली काळ्या कुट्ट अंधाराची गूढ सावली लपलेली असते. सोसायटीमध्ये एक घर असंही होतं ज्याचा दरवाजा कायमचा बंद असायचा, कारण की त्या घरामध्ये दशानन नावाचा कोणीतरी व्यक्ती नवा राहायला आला होता. नवरात्रीचा 8वा दिवस होता. सोसायटी मधली जानकी सजून धजून गरबा खेळायला जात होती. अचानक एक विचित्र आवाज ऐकून जानकी थांबली. आवाज बंद दरवाजाच्या आतून येत होता, म्हणजेच दशाननच्या घरातून येत होता. रावणाचारित्र भुजंगदशाय मृत्युमाग्राय तुडुबाहो. मला वाटतं आतमध्ये पूजा सुरू आहे, पण इतके भयानक मंत्रोच्चार. रावणाचं आवाहन. उद्या दसरा आहे आणि आज अशी पूजा. जानकी फारच घाबरली होती. ती तिथनं निघाली. आतमध्ये दशाननाची महाभयानक पूजा सुरू होती. तो रावणाचं आवाहन करून राम पूजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मृत्यू मागत होता. पहिल्या माळ्यावर राहणारा म्हातारा रामाची भजन गातो, त्याचा अंत होवो. सरस्वतीच्या भिंती रामाच्या तस्बिरींनी चमकतायत, तिचा पण अंत होवो. राघव शास्त्रीच्या मुखी सदैव राम असत. सर्वस्वांताय स्वाहा. मग त्याने होमातनं जळलेला घुबडाचा डोळा काढला आणि तो स्वतःच्या बेंबीत घालून बेंबी काळ्या कपड्याने झाकून घेतली. आणि बघता बघता दशाननाचं शरीर कापू लागलं. त्याच्या मुखातून विचित्र आवाज बाहेर येऊ लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू आणि अश्रूंनंतर रक्त बरसू लागलं. दशानन डोळे बंद करून घुमू लागला आणि थोड्या वेळानंतर शांत झाला. जसे त्याने डोळे उघडले
त्याच्या समोर ठेवलेला पाण्याचा कलश पिघळून राख झाला, कारण की त्याचे डोळे आता नॉर्मल नाही, फार प्रखर आणि भयानक बनले होते. कोणी नाही वाचणार. 12 वाजायच्या आधीच सर्व मारले जातील. 12 वाजल्यानंतरही कोणी जिवंत राहिलं तर माझ्या नाभीमध्ये स्थित हा घुबडाचा डोळा विष ओकून सगळ्यांना मारून टाकतील. रात्रीच्या 10 वाजता जानकी तिच्या घरी जाण्यासाठी दशाननाच्या घराच्या बाहेरून चालली होती. तेव्हा तिने पाहिलं दशानन घराच्या बाहेर कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. हॅलो सर, माझं म्हणणं आहे का? सर, पूजा आहे घरामध्ये, उत्सवाचे दिवस आहेत. मी नक्की दिवस रात्र एक करून प्रोजेक्ट कंप्लीट करेन उद्या. प्लीज आज काही बोलू नका. ऐका ना. दशाननच्या कॉलचा फायदा उचलून जानकी त्याच्या घरामध्ये घुसली. माहिती करून घेतल्याशिवाय गप्प नाही बसणार की आत काय कारस्थान चाललंय. जशी ती आतमध्ये एका रूम मध्ये पोहोचली, आतलं दृश्य बघून तिचा थरकाप उडाला. आतमध्ये एक भयंकर होम पेटला होता आणि भयंकर विचित्र गोष्टी त्या होमाच्या आसपास ठेवल्या होती. खूपच अशुभ आहे हे सगळं. जानकी आणखी एका रूम मध्ये गेली आणि भिंतीवर टांगलेल्या तस्विरी बघून चकित झाली. भिंतीवर सोसायटी मधल्या सर्व व्यक्तींच्या तस्बिरी होत्या आणि त्यांना फुलांच्या माळा घातल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये तिचा नवरा राघवचाही फोटो होता. म्हणजे या सैतानाला काळ्या जादूने आम्हाला मारून टाकायचंय. मी असं मुळीच नाही होऊ देणार, कधीच नाही होऊ देणार. रागावलेली जानकी हवनामध्ये पाणी घालून होमाला विझवू लागली की अचानकपणे खूप सारा जास्त धूर हवनातनं बाहेर आला आणि जानकी जोर जोरात खोकू लागली. धूर पूर्ण रूम मध्ये पसरला होता. जानकी काही पाहू शकत नव्हती. थोड्या वेळानंतर धूर कमी झाला आणि तिने समोर पाहिलं तर तिचा राग भीतीमध्ये परिवर्तित झाला, कारण की तिच्या समोर दशानन फार भयानक परिस्थितीमध्ये हसत होता. जानकी घरी नाही पोहोचली म्हणून तिचा चिंतातूर पती राघव सरस्वतीच्या घरी जाऊन विचारपूस करू लागला. जानकी 10 वाजताच निघाली भाऊ. आता 11 वाजले आहेत. कुठे गेली असेल काय माहित. हा, आठवलं. एक गोष्ट होती जी जानकीने सांगितली होती. कदाचित जानकी तिथेच गेली असेल. सरस्वतीने राघवला सगळं काही सांगितलं आणि राघव पळत पळत दशाननच्या घरासमोर उभा राहिला. आतून तेलाच्या जळण्याचा वास येतोय, म्हणजे आतमध्ये पूजा चालू असणार. तेव्हा राघवला जानकीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि राघव घाबरला. सरस्वती सोसायटीतील सर्व सदस्यांना घेऊन राघवच्या जवळ आली. तू बरोबर बोलत होतीस, जानकी आतमध्येच आहे. काय करायचं? तेव्हा एक म्हातारा माणूस ओरडत म्हणाला, अरे रामच वली, रामच शक्तिशाली, मग या दुष्टाला काय घाबरायचं. आणि मग अचानक जानकी ओरडली, गिरधारी काका, गिरधारी काका, तुमचा आवाज ऐकून हा कमजोर पडतोय. मी ठीक आहे. हा खूप भयानक आहे. सगळ्यांना मारून टाकायचा कट रचतोय. तुम्ही माझी चिंता सोडा आणि भजन गा. हा काही नाही करू शकणार. गिरधारी अंकल, तुम्ही भजन गा. हे ऐकताच दशाननने जानकीला एक जोरदार कानाखाली मारली आणि जानकी बेशुद्ध होऊन खाली पडली. कोणी नाही वाचणार, फक्त अर्धा तास बाकी आहे. मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. दशानन होम करायला बसला. इथे म्हाताऱ्या गिरधारीने श्रीरामांची भजनं गायली आणि बाकी सदस्यांनी त्यांची साथ दिली. भजनामुळे आतमध्ये दशानन विचलित होऊ लागला आणि त्याचा होम पण विझू लागला. सर्वजण जोर जोरात भजन गात होते आणि दशानन होम करण्याचा प्रयत्न करत होता. भजन ऐकून तो स्वतःचे मंत्र विसरत होता. लोक भजन गातच होते आणि 12 वाजले. जसे 12 वाजले, दशानन आपली नाभी पकडून जोरात ओरडला, कारण की त्याच्या नाभीत असलेल्या घुबडाच्या डोळ्याने विष उघडायला सुरुवात केली होती. दशानन तडफडू लागला आणि थोड्याच वेळात तडफडून होमात पडला आणि जळून भस्म झाला. जानकीला शुद्ध आली. तिने दरवाजा उघडला आणि मग ती राघवच्या गळ्यात पडली. राघव, दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा. रावण दहन झालेलं आहे. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. आजीच्या घरी भूत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. कौशिक आणि टीना त्यांच्या मावस भाऊ बहीण लिली आणि मयूर सोबत ट्रेनने त्यांच्या आजोळी विलासपूरला चालले होते. चौघेही विलासपूरला त्यांच्या आजी आजोबांच्या घरी पोहोचले. आजी आजोबांचं घर म्हणजे खूप जुना एक लांब लचक वाडा होता. वाड्यामध्ये फक्त आजी आजोबाच राहायचे. त्यांची दोन्ही मुलं फॉरेनला शिफ्ट झाली होती. चौघही भाऊ बहीण पोहोचताच आजी आजोबांना मिठी मारतात. अरे आलात माझ्या पिल्लांनो. अरे तुमच्या येण्यामुळे या सुन्या सुन्या वाड्यात जान आलीये. बाळांनो, अंग पाय धुवून फ्रेश व्हा जरा. आजीने तुमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलंय. म्हणजे तुम्ही अजून कोणी नोकर नाही ठेवलाय? आई समजावून समजावून थकून गेलीये तुम्हाला. यावर आजी आजोबा किंवा कोणीच काही उत्तर नाही दिलं. सर्वांनी हात पाय धुवून जेवण जेवून घेतलं आणि मग चौघं प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन झोपले. पण लिलीला मात्र झोप येत नव्हती. तिला अख्खं घर फिरून पाहायचं होतं. झोप येत नाहीये. सगळा वाडा फिरून येते. सगळे तर झोपलेत. डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही. लिली बेडरूम मधनं निघून चालू लागली. तेव्हा आजी आजोबांच्या बेडरूम मधनं कुरबुरीचा आवाज ऐकू यायला लागला. लिली लपून ऐकू लागली. नाही, मुलांना अजिबात सांगायचं नाहीये, ती घाबरून जातील. अहो पण पण काही नाही, मी जरा बाहेरून फिरून येतो. लिली घाबरली आणि आजोबांच्या बाहेर यायच्या आधीच मागच्या दिशेने पळू लागली, जेणेकरून आजोबांनी तिला पाहू नये. पळता पळता ती फारच दूर पोहोचली की अचानक कोणीतरी तिला एका रूम मध्ये खेचून घेतलं आणि मग दरवाजा बंद झाला. रूम मध्ये फारच अंधार होता आणि एक शिडी उभी होती जी वर एका दुसऱ्या मजल्यावर जायची. कोण आहे? कोणी खेचलं मला आतमध्ये? टीना, मयूर, मला माहितीये ही मस्ती तुम्हीच करू शकता. तेव्हा अचानकपणे लिलीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. लिलीने मागे वळून पाहिलं तर तिचा थरकाप उडाला. एक भयंकर भूत उभं होतं आणि हसत होतं. लिली बेटा, ये माझ्याकडे ये. भूत भूत भूत. भूत लिलीच्या दिशेने पुढे येऊ लागलं. लिली जोरात ओरडली आणि तिने तिचे दोन्ही डोळे बंद केले. लिली, व्हॉट हॅपेंड? तू इकडे काय करतेस? लिलीने डोळे उघडले तर समोर कौशिक, मयूर आणि टीना होते. लिलीने कौशिकला मिठी मारली आणि रडू लागली. कौशिक, इकडे भयानक भूत आहे. लिली, कम ऑन, भूत वगैरे काही नसतं. नक्कीच तुला भ्रम झाला असेल. तेव्हा अचानकपणे टीना जोरात किंचाळली. काय झालं? टीनाने शिडीच्या दिशेने इशारा केला. शिडीवर तेच भूत बसलं होतं. भूत बघून सगळ्यांची अवस्था बिकट झाली. मुलांनो, ओळखलं मला? मी तुमच्या सोबत खेळायचो, तुम्हाला झोपाळ्याला झोके द्यायचो. बघ बघ, तोच आहे, तोच आहे. या माझ्याकडे. मुलं घाबरली आणि किंचाळू लागली. आजी, आजी. आजीचं नाव ऐकताच भूताला राग आला आणि मुलांच्या दिशेने चालू लागला. मुलं दरवाजापाशी गेली तर दरवाजा आपोआप बंद झाला. खबरदार, आजी आजोबांना आवाज दिला तर मी तुमचा कच्चा फडशा पाडेन. कोण आहेस तू? का मला त्रास देतोयस? भूत मुलांच्या जवळ आलं आणि त्याने कौशिकला उचलून हवेमध्ये फेकून दिलं. कौशिक जोराचा जमिनीवर आपटला. ओ गॉड, लागलं रे. मग भूताने प्रत्येकाला हवेमध्ये उचलून फेकून दिलं. चौघही जोर जोरात ओरडू लागले. भूत जोर जोरात हसू लागलं की तेवढ्यात अचानक शिडीवरून खाली उतरून आजी आजोबा आले. आजोबांच्या हातामध्ये छडी होती. आजी आजोबांना पाहिल्यानंतर लहान मुलांच्या जीवामध्ये जीव आला आणि भूत आजोबांची छडी पाहून घाबरून गेलं. भूत पळून जाईल याच्या आधीच आजोबांनी त्यांच्या छडीने भूताला मारायला सुरुवात केली.
मालक मालक मला माफ करा. माफ करा. नटवर, माझ्या मुलांना त्रास देतोस? हे घे, हे घे. आणखी मारा त्याला, आणखी मारा त्याला. आजोबांनी भूताला खूप मारलं आणि भूत खूप घायाळ झालं. चल पळ. पुन्हा मुलांना त्रास दिलास ना तर लक्षात ठेव. आजोबांच्या तावडीतून सुटल्यावर भूत अचानकपणे गायब झालं. बाळांनो, तुम्ही ठीक तर आहात ना? आम्ही ठीक आहोत आजी. पण हे कोण होतं? आजीने आजोबांकडे पाहिलं. सांग त्यांना, आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. आधी आम्ही तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्ही घाबरला असतात. ते भूत आमच्या जुन्या नोकराचं नटवरच आहे, जो 20 वर्षांपूर्वीच मेला होता. काय? हे नाव तर पहिल्यांदाच ऐकतोय. हो, तेव्हा तुम्ही सगळे खूप लहान होतात. तेव्हा ना नटवरच तुमची देखभाल करायचा. पण एक दिवस त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा इथे नोकर ठेवणार नाही. नटवर कसा मेला हे फक्त आम्हा दोघांना माहितीये. कसा मेला होता तो? एका रात्रीची गोष्ट आहे. नटवर रात्री घरात चोरी करून पळून चालला होता. त्यात कुत्रे ओरडायला लागले आणि आजोबांना जाग आली. नटवर आजोबांना खूप घाबरायचा. पळून जाता आलं नाही म्हणून तो पुन्हा घरात आला. पायऱ्यांवरून तो पळत होता. अचानक पाय घसरून तो पडला आणि त्यातच तो मेला. तेव्हापासून त्याचं भूत या वाड्यात फिरतय. बरं झालं आजोबांनी त्याला धडा शिकवला. आता तो परत तर नाही येणार ना? परत तर तो नक्कीच येईल, फक्त तुम्हाला मात्र त्रास नाही देणार. हे ऐकताच मुलं चिंतेमध्ये गडली. पण आजोबांच्या छडीने कमाल केली होती. त्या दिवसानंतर नटवरचं भूत त्या वाड्यामध्ये कधीच दिसलं नाही. आंधळी हडळ. एका छोट्या शहरामध्ये एक मंदिर होतं. मंदिरासमोर एक आंधळी म्हातारी भिकारी राहायची. मंदिरात येणारी जाणारी माणसं त्या भिकारणीसमोर सिक्के टाकायचे. पण ती आंधळी म्हातारी नव्हती, तर एक हडळ होती. आंधळी हडळ दिवसभर मंदिराच्या समोर आंधळी भिकारीण म्हणून बसायची आणि रात्री ती भयानक हडळ बनायची. ज्या लोकांनी तिच्या समोर शिक्के टाकलेले असायचे, शिक्क्यांचा वास घेऊन त्या माणसांचा गंध पकडायची आणि त्या वासावरून ती त्यांच्या घरी पोहोचून त्यांना मारून खायची. कोण आहेस तू? हडळ आहे. सुवासिनींच्या बांगड्या तोडते, पुरुषांना कच्च खाऊन टाकते. अशा प्रकारे आंधळी हडळ दिवसभर भिकारीण बनून सिक्के जमा करत होती आणि रात्री शिक्क्यांच्या आधारे लोकांना पकडून खात राहायची. असेच दिवस चालले होते. आंधळी हडळ अजून जास्त म्हातारी होऊ लागली आणि तिला भविष्याची चिंता सतावू लागली. दिवसेंदिवस म्हातारी होत चालले. म्हातारी आहेच, बरोबर आंधळीही आहे. 2 डोळे असते तर म्हातारपणाचा आधार झाला असता. आता तर डोळे नसल्यामुळे शिकार पण माझ्या हातातून निसटून पळून जाते. हडळ असा विचार करतच होती की तेवढ्यात तिच्या समोर एका सज्जनाने बरंचसं खाणं आणि बरेचसे पैसे ठेवले. माताजी, आज मी 80 वर्षांचा झालोय. वाढदिवस आहे माझा. अजून काही पाहिजे असेल तर सांग. माझी माणसं इकडेच बाजूलाच उभी आहेत. असं म्हणताच तो सज्जन गृहस्थ निघून गेला. तो गृहस्थ शहरातील नामांकित उद्योजक राहुल असा होते. रात्रीची वेळ झाली. संपूर्ण परिसर शांततेत गडला आणि म्हातारी भिकारीण भयानक हडळ बनली. राहुल असाने दिलेले शिक्के उचलून त्यांचा वास घेऊ लागली. वासावरनं तर बराच म्हातारा वाटतोय. माझ्यापेक्षाही म्हातारा. काय पण नशीब आहे. आता या म्हाताऱ्याची हाडं सगळावी लागतील.
चला, वासावरून म्हाताऱ्याचं घर शोधायचंय. मग काय, पडत धडत ती आंधळी हडळ राऊलसाचं घर शोधू लागली. तिला काहीही दिसत नव्हतं. फक्त राऊलसाच्या वासाच्या दिशेने ती पुढे चालली होती. एका गटाराचं झाकण उघडं होतं. हडळ गटारामध्ये पडली. मेले मेले, सत्यानाश हो या शहराचा. हडळ बऱ्याच प्रयासाने बाहेर आली आणि चालत चालत राऊलसाच्या घरी पोहोचली. वासावरनं तर वाटतंय हेच घर आहे. आणि हे काय, हा दुसरा वास कसलाय? हडळ कानात प्राण आणून गोष्टी ऐकू लागली तर राऊलसा डॉक्टरांसोबत बोलत होते. डॉक्टर साहेब, 80 वर्षांचा झालोय मी. आता माझा काय भरोसा? माझी इच्छा आहे मेल्यानंतर माझे डोळे दान करावेत. ग्रेट, मी आताच सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. हडळीने दोघांच्याही गोष्टी ऐकल्या आणि हडळ खुश झाली. अरे वा, याचा तर मी विचारच नव्हता केला. कोणी हे पुण्याचं काम करू शकतं. मला पण नवीन डोळे मिळू शकतील. मला डोळ्यांची खूप गरज आहे. मी या म्हाताऱ्याला नाही मारणार. मी या म्हाताऱ्याचे डोळे मला लावून घेईन. फक्त हा म्हातारा लवकर मेला पाहिजे. जसं हडळ म्हणाली तसंच घडलं. 2 दिवसांच्या आतच राऊलसा वारले. डॉक्टर आले आणि त्यांनी त्यांचे दोन्ही डोळे काढून घेऊन गेले. जशी ही गोष्ट त्या हडळीला कळली, हडळ हॉस्पिटलला पोहोचली. हडळीला पाहताच डॉक्टर थरथर कापू लागला. भूत! घाबरू नकोस, मी आंधळी आहे. तुला पाहिजे काय? डोळे. राऊलसाचे तुझे घेऊन आलायस ते डोळे तू मला लाव. माफ कर, पण हे नाही होऊ शकत. ते डोळे एका छोट्याशा लहान बाळासाठी आहेत. हे ऐकताच हडळीला राग आला आणि तिने डॉक्टरचा गळा आवळला. असं आहे काय? तर मग मरण्यासाठी तयार हो, चल. नाही, मला नका मारू. मला सोडा, मी प्लीज काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तू नावाच्या एका निष्पाप बाळाला घेऊन त्याची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. दत्तू पूर्णपणे आंधळा होता. डॉक्टर, ऑपरेशन नंतर माझा दत्तू बघू तर शकेल ना? माफ करा मिस मेहरा, हे ऑपरेशन नाही होऊ शकणार. हे काय बोलताय तुम्ही? डॉक्टरांनी हडळीची पूर्ण कहाणी तिला सांगितली तेव्हा दत्तूची आई म्हणाली, जर असं असेल तर ठीक आहे. मी सुद्धा काली मातेची भक्त आहे. मी पण बघते की ती हडळ जिंकते की एक आई. काहीही झालं तरी दत्तूचं ऑपरेशन नक्कीच होणार. मग काय, दत्तूची आई एका तांत्रिकाला घेऊन आली. तांत्रिकाला बघून डॉक्टर म्हणाले, ती फारच भयंकर हडळ आहे. हा तांत्रिक काय करणार आहे? पॉझिटिव्ह विचार कर बाळा. मातेची विभूती आणलीये. ती हडळ आंधळी आहे. फायदा उचल. डोळ्यांच्या ऐवजी ही विभूती टाक. ती भस्म होईल. हे घे. मग काय, जशी ती हडळ हॉस्पिटलमध्ये आली, तांत्रिक आणि इतर लोक लपून बसली. डॉक्टर, डॉक्टर, तू रेडी आहेस ना? तू रेडी आहेस ना डॉक्टर? हो हो, तुम्ही झोपा ना. हडळ झोपली आणि डॉक्टरांनी अगदी तसंच केलं जसं तांत्रिकाने सांगितलं होतं. त्याने हडळीच्या दोन्ही डोळ्यांच्या ऐवजी मातेची विभूती टाकली. हडळ ओरडू लागली आणि जळू लागली. हे काय आहे? ही काय फसवणूक झालीये माझी? तेव्हाच तांत्रिक पुढे येऊन म्हणाला, मग तू लोकांसोबत काय करत होतीस? भिकारी बनून त्यांना मारून त्यांना खायचीस? करावे तसे भरावे. हे ऐकताच हडळ रागाने लालबुंद झाली आणि ओरडली, पण सोबतच ती जळतही होती. आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि थोड्याच वेळामध्ये आंधळी हडळ जळून
भस्म झाली. टीव्ही शो शूटिंग ही भयानक आणि सत्य घटना मुंबईची आहे. मुंबई फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीचं माहेरघर आहे. इकडे दररोज शेकडो फिल्म्स आणि सिरियल्सचं शूटिंग चालतं. रोज हजारो ऍक्टर्स काम मागण्यासाठी रस्त्यांवर येतात. कुणाचं करिअर घडतं तर कुणाचं आयुष्य बर्बाद होतं. शनाया पण अशीच एक ऍक्ट्रेस होती जिने मुंबईमध्ये राहून खूप मेहनत केली आणि आज ती टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन आहे. आज परिस्थिती अशी आहे, शनाया जर शो मध्ये नसेल तर शोचा TRP वाढतच नाही. म्हणूनच तर काम देण्यासाठी शनायाच्या घरासमोर प्रोड्युसरची लाईन लागलेली असते. लाईन तर लागणारच होती, कारण की शनाया खूपच सुंदर होती आणि सोबतच टॅलेंटेड देखील. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला, पण नंतर जेव्हा तिला ग्रँड सक्सेस मिळालं तिने त्याला सगळं काही दिलं. सक्सेसमुळे ती फारच घमेंडखोर झाली होती. आता एवढ्या सक्सेस नंतर घमेंड तर बनतेच ना. शनाया ज्या सेटवर गेली त्या सेटवर तिच्या घमेंडखोरीचे किस्से नाही सांगितले गेले असं शक्यच नाही. स्पॉट स्पॉट चहा घेऊन ये. आता आणतो मॅडम. स्पॉटने चहा बनवला आणि चहामध्ये 2 चमचे साखर मिसळू लागला. तेवढ्यात स्पॉट इन्चार्ज आला. हा चहा शनाया मॅडमचा आहे ना? हो, काय झालं? फेकून टाकेला. आत्ताच्या आत्ता फेक आणि दुसरा चहा बनव. पण झालं काय? मी सांगतोय ना, फेक. शूटिंग बंद करायचंय काय? स्वतःचा चेहरा जाळून घ्यायचाय काय? शनाया मॅडमच्या चहामध्ये फक्त अर्धा चमचा साखर जाते, कळलं? स्पॉटने पटकन चहा फेकला आणि दुसरा चहा बनवून त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा साखर घातली. मॅडम एवढ्या रागीट आहेत? तू नवीन आहेस अजून. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आहे. कुठल्या तरी प्रोडक्शनची एक सिरियल चालली होती. शूटिंग होल्ड करा, मला चहा प्यायचा आहे. आता आणतो मॅडम. स्पॉट चहा घेऊन आला आणि शनाया चहा पिऊ लागली. पहिला सिप घेतल्यानंतर चहाने भरलेला कप तिने स्पॉटच्या चेहऱ्यावर फेकला. स्पॉटचा चेहरा जळाला. चहात साखरेची अख्खी गोण ओतलीस का इडियट? कळत नाही का? चहात फक्त अर्धा चमचा साखर घालायची असते. जाड झाले ना तर सासूचे रोल करावे लागतील मला. चल निघ इथून. तोंड नको दाखवस पुन्हा मला. बिचाऱ्याचा चेहरा जळून गेला असेल. तू चेहऱ्याबद्दल बोलतोयस? रात्री तर त्याला अख्खा जाळावा लागला. म्हणजे? तो स्पॉट सर्वांसमोर झालेला अपमान पचवू नाही शकला. त्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही गोष्ट बाहेर कळू नये म्हणून प्रोडक्शनने रातोरात त्याचा अंतिम संस्कार केला. म्हणून सांगतो, सांभाळून राहा जरा. पॅकअप झालं आणि शनाया तिच्या कार मध्ये बसली. मलिक, गाडी राजवीर साहेबांच्या बंगल्यावर घेऊन चल. राजवीर शनायाचा बॉयफ्रेंड होता. लवकरच दोघेही लग्न करणार होते. शनायाने राजवीर सोबत प्रायव्हेट टाइम स्पेंड केला आणि रात्रीचे 12 वाजले. बच्चा, आता मी निघते. स्वीटहार्ट, उद्या आपण मॉरिशसला फिरायला जातोय. 2 वाजताची फ्लाईट आहे. व्हॉट? बेबी सांगायला पाहिजे ना, उद्या शूटिंग आहे. एपिसोड्सची बँक पण नाहीये जास्त. मी कशी येऊ शकते? ते आता तू बघ. जायचं तर फायनल आहे. ठीक आहे, मी आज रात्री इथेच थांबते. सकाळी 4 वाजताची शिफ्ट लावून 12 वाजेपर्यंत शूटिंग करेन आणि मग आपण दोघं निघूया. ओके? मग काय, शनायाने प्रोड्युसरला फोन करून सांगितलं आणि ती रात्रभर राजवीर कडेच होती. सकाळी 4ची शिफ्ट होती. शनाया सेटवर पोहोचली तर कोणीच पोहोचलं नव्हतं. सांगितलं होतं मी 12 वाजता पॅकअप करायचंय, तरी कोणी नाही आलंय. येऊ दे सगळ्यांना, मग बघते. तेवढ्यात एक नवीन स्पॉट मेकअप रूम मध्ये आला. मॅडम, तुमच्यासाठी काही आणू? नवीन जॉईन झालायस? हो, नाव आहे बिरजू. कोठारी सरांनी सांगितलं 4ची शिफ्ट आहे म्हणून मी 3 वाजताच पोहोचलोय. ठीक आहे, चहा घेऊन ये. बिरजू गेला आणि थोड्या वेळाने चहा घेऊन आला. जसा शनायाने पहिला सिप घेतला, चहा अतिशय गोड होता. तिने पटकन चहाचा कप बिरजूच्या चेहऱ्यावर फेकला आणि डोळे वर करून तिने बिरजूच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिचा श्वासच रोखला. बिरजूचा चेहराच नाही, त्याचं अख्खं शरीर जळलेलं होतं. त्याचं अख्खं शरीर हिरवं आणि निळ्या रंगाचं होतं. बिरजू माणूस नाही, एक भयानक भूत होता. भूत नाही, बिरजू. तोच बिरजू ज्याच्या चेहऱ्यावर तुने 2 वर्षापूर्वी चहा फेकला होतास. सर्वांसमोर अपमान करून ज्याला विष घेण्यासाठी मजबूर केलं होतंस.
घमेंडखोर बाई, मी तुला सोडणार नाही. हे ऐकताच शनाया अजून घाबरली आणि इकडे तिकडे पळू लागली. दरवाजा ठोठावू लागली, पण दरवाजा तर बाहेरून बंद होता. वाचवा, वाचवा, हेल्प, कोणी आहे का? प्लीज हेल्प. कोणी नाहीये. सर्वांना यायला अजून अर्धा तास तरी लागेल. तोवर मी तुझा काटा काढेन. हे ऐकताच शनाया बिरजू समोर विनवणी करू लागली. प्लीज, प्लीज मला सोड ना. मला माझी चूक मान्य आहे. तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे, पण प्लीज मला सोड, मला जाऊ दे. जर असं आहे तर मला माझं ते शरीर परत दे, जे तुम्ही लोकांनी अर्ध्या रात्रीत जायला होतं. माझा जीव मला परत दे. हे इम्पॉसिबल आहे. तू काहीतरी वेगळं माग. जर असं आहे तर मला आणखीन काही नकोय. मला तुझा जीव पाहिजे. असं म्हणताच बिरजूने शनायाचा गळा गच्च आवळला आणि विषाची बाटली काढली. बॉटल पाहताच शनाया घाबरली आणि गयावया करू लागली. पण बिरजूच्या समोर तिचं एक न चाललं. बिरजूने तिचं तोंड उघडलं आणि बॉटल तिच्या तोंडात ओतली. थोड्या वेळानंतर अख्खच्या अख्ख विष शनायाच्या पोटामध्ये गेलं आणि ती तडफडून तडफडून मेली. अर्ध्या तासानंतर सेटवर बाकी लोक येऊ लागले. डिरेक्टर स्क्रिप्ट समजवायला जसा शनायाच्या रूम मध्ये गेला, शनायाचा देह विषामुळे हिरवा निळा पडला होता. प्रेत बघून डिरेक्टरची बोबडीच वळली. बराच वेळ तो तिथेच उभा होता आणि मग म्हणाला, त्या बिरजू स्पॉटवाल्याला जेव्हा आपण जायलं, त्याची बॉडी पण अशीच हिरवी निळी पडली होती. आता मॅडमची बॉडी पण तशीच, म्हणजे. तेव्हा बिरजूच्या भूताने मागून येऊन डिरेक्टरचा गळा आवळला. म्हणजे बिरजू इज बॅक. आता बिरजू कोणालाच नाही सोडणार. ज्याने ज्याने बिरजूला स्मशानात पाठवलं त्या सगळ्यांना बिरजू सोडणार नाही.